दिल्लीमध्ये आमचा बंधू अभिजित चित्ते याने आंदोलन करून दाखवलं आणि त्या आंदोलनावर पूर्ण जगामध्ये त्याची दखल घ्यावी लागत आहे। आम्ही भाजपा आरएसएसच्या लोकांना आजही सांगतो की तुम्ही लवकरात लवकर हे उपकरण थांबावे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करावं। या ठिकाणी भुसावळच्या इतिहासामध्ये हा एवढा प्रचंड मोर्चा पहिल्यांदाच होत आहे आणि 59 जातींचा या ठिकाणी वर्गीकरणाचा हा जो घाट महाराष्ट्र सरकारने घातलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी हा प्रचंड कृती समितीतर्फे हा मोर्चा आयोजित या ठिकाणी करण्यात आला आहे। जर का उपवर्गीकरण यांनी रद्द नाही केले तर यापुढे देखील सर्व 59 जातीतील एसटी समाजातील जी जनता आहे ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। बॅनर दिसू द्या आपल्या कृती समितीचा संदेश। भारतीय संविधानाचा जो आरक्षण की बात करेगा और जो आरक्षण की बात करेगा आरक्षण मध्ये उपवर्गीकरण बंद झालेच पाहिजे। उपवर्गीकरण बंद झालेच पाहिजे। अरे उपवर्गीकरण बंद झालेच पाहिजे। अबोकाडा बंद झालेच पाहिजे। अबोकाडा बंद झालेच पाहिजे। अरे या सरकारचा जाहीर निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय 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 भीम
जय भीम जय भीम हो हो जय भीम जय भीम दादा या स्टेजला मर्यादा आहे स्टेजवर अरे होश में आके बात करो होश में आके बात करो करनी होगी अरे बात करनी होगी मैं तो तुमको देना महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद महिला पुरुष कोणी तोडू नका महिला त्यांच्याच भाषण या ठिकाणी होणार आहे. बाहेरून जे कोणी आले असतील त्यांचा या ठिकाणी कृती समिती समाजातर्फेचा सत्कार या ठिकाणी आहे. त्यांना या ठिकाणी स्वाभिमानाने हे केलं जाईल. परंतु आपण या ठिकाणी कृती समितीशिवाय कोणाच्या भाषण या ठिकाणी होणार नाही. आपल्याला या ठिकाणी मी जाहीर करतो आणि या ठिकाणी शांतता आपल्याला ठेवायची आहे. या ठिकाणी स्टेजवर मना करताना देखील या ठिकाणी या कृती समितीमध्ये काही सहयोग नसताना मिटिंगला आलेला नसताना मानपणासाठी बोलता मी देऊन बसलेले असे कार्यकर्ते आपल्या समाजात. आणि थोडीफार आपल्याला मनाला वाटलं पाहिजे आपण मोर्चामध्ये सहभाग होते का मोर्चाला आपण मदत केली आहे का थोडीशी मनाने त्यांना लागू द्यायला पाहिजे. आपण हा मोर्चामध्ये सहभाग केला नाही मीटिंग मध्ये गेलो नाही समाजापर्यंत आपण पोहोचतो नाही आणि मान सन्मान घालायचे आहे. तुम्ही स्वतःचा मान सन्मान घेत आहे तो तुमच्या जिंदगीवर या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी या ठिकाणी माझी मिसेस नगरसेविका पूजा राजेश्वरांची आपल्या घरी उभी आहे. मी स्टेजवर तिथं याची नगरसेविका मुलगी धरती मध्ये उभी आहे. आमची फॅमिली मागे उभे आमच्या घरचे लोक मागे उभे आणि त्या फुकटतो या ठिकाणी खुर्चीवर बसत आहे मान सन्मान तो काम करेल त्याला सर्टिफिकेट भेटलं पाहिजे. समाजाने या ठिकाणी आमच्यावर आशीर्वाद टाकला. आम्ही समाजात आमच्या झोपड्या खपड्यामध्ये या ठिकाणी गेलो बांधताना आमच्या लोकांनी आमचा मान सन्मान केला आमची इज्जत केली आणि आमच्या आज म्हणणाऱ्या ठिकाणी भरगोस त्या ठिकाणी झाला त्याबद्दल मी सभांचा आभार मानतो. आज या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आमचं ठरलेलं आहे
कृती समाजाच्या सिव्हिल प्रमाणे या ठिकाणी भाषण घ्यायचं आहे. या कृती समितीचा पहिलं नाव माझं असल्या कारणाने या ठिकाणी पहिलं भाषण माझ्या या ठिकाणी होत आहे आणि सिरियल नंबरने भाषण होईल आणि कृती समितीचंच भाषण या ठिकाणी होईल. काही बाहेरगावच्या बाहेर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातले काही कार्यकर्ते आले त्यांचा देखील या ठिकाणी 5-5 मिनिटं त्यांना घेता येतील. परंतु यावर रावेर भुसावळ तालुक्यातली कृती समितीच्या कोणाचंच भाषण होणार नाही. एक पार्टीचा एकच माणूस भाषण देईल, एक पक्षाचा माणूस एकच भाषण देईल. कृती समितीचा 2-2 माणसं या ठिकाणी भाषण देणार नाही. बांधवांनो, आपण या ठिकाणी वर्गीकरणाच्या विरोधात आपण या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. काही लोक म्हणतात आम्ही झेंडा बदलला, दंड बदलला, आमचे खाते बदलले. अरे तुमचा झेंडा होताच कोणता? तुम्ही तो पिवळा झेंडा दुसऱ्याचा तुमच्या हातात घेतलेला. आधी आमचे झेंडा खाली होते, आता दुसरा झेंडा घेतलेला आहे तुम्ही. अरे वर्गीकरणाच्या नांदी लागू नका, अभ्यास करा, शाळेत जा आणि गुणांत मिळवा, तेव्हा तुम्ही पुढे जाणार आहे. एक किस्सा सांगतो बाळांनो, भावांनो. एक माणसाला 2 मुलं असतात. दोघा मुलांना तो पुस्तक घेऊन देतो आणि दोघांना म्हणतात तुम्ही आता शहरात जा, शिक्षण घ्या आणि नोकरी घ्यावीच करा. पण त्याच्यातला एक काय करतो, पुस्तक घेऊन त्या ठिकाणी घोषणाबाजी करू नका, भाषण चालू आहे, विनंती आपल्याला. तर तो पुस्तक घेऊन त्या बसमध्ये बसतो. दुसऱ्याच्या गळ्यामध्ये ढोलकी असते. तो जाता जाता बस स्टँडवर वाजवतो. तो बस स्टँडला वाजवताना त्याला त्या ठिकाणी वर्गाने पैसे मिळतात. मग तो म्हणतो काय झाले, काय नोकरी करावं लागेल, काम करावं लागेल. तो वाजवता जातो आणि बसमध्ये घुसताना ती नोकरी पुढे असल्यामुळे त्याला जागा मिळत नाही. आणि तो आमचा जो भाऊ, मोठा भाऊ, बसमध्ये घेऊन पुस्तकाने शहराकडे निघतो. तो स्वतः मेहनत करतो, शिकतो आणि तो कलेक्टर होतो. म्हणून आम्ही टपरी करायला नसलेलं नाहीये. आम्ही पुस्तक हाताशी घेतल्यामुळे कलेक्टर झालो. तुम्ही टपरी भेटा, पुस्तक हाताशी घ्या, कलेक्टर वर्षावर आधार नाही. या वर्गीकरणाचा काही संबंध नाहीये. अरे तुम्ही तर या ठिकाणी तुमच्या शिक्षणासाठी जोर दिला पाहिजे. ज्या महाराष्ट्र सरकारने लाखो शाळा, सरकारी शाळा या ठिकाणी बंद पाडलेल्या आहेत. आपण मराठी शाळांना, सरकारी शाळा शिकणारे लोक आहेत, त्याच्या विरोधात आंदोलन करत नाही. म्हणून बांधवांनो, शिका, पुढे जा. अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत म्हणता तुम्ही, अण्णाभाऊ साठे आमचा महापुरुष आहे. अरे अण्णाभाऊ साठे वारले 5 दिवस उपाशी होते. अण्णाभाऊ साठेंच्या पोटात भाकरचा तुकडा लावला. त्या जैविक समाजाने त्याला भाकरीचा तुकडा लावला. अण्णाभाऊ साठे वारले. अण्णाभाऊ साठे वारल्यानंतर घरात 7 दिवस पडून होते. 7 दिवसानंतर आमच्या 7 महाराणी त्या ठिकाणी त्यांचा अंतिम संस्कार केला. तेव्हा तुम्ही महान पुरुष म्हणणारे मातान समाज कुठे गेलेला? आज या ठिकाणी त्यांचं नाव मोठ्या मोठ्याने घेतात, घोषणाबाजी करताय. अरे तुमच्या समाजात कोणी पुढारी नव्हता. तुमच्या समाजात कोणी पुढारी नाही, पुढारी पण नाहीये. एखादी पिक्चर मध्ये तसा रोल देतात, एखाद्या हिरोला त्याचा रोल करायचा, नेताचा किंवा वकिलाचा किंवा कोणताही तसा रोल तुम्हाला या बीजेपी सरकारने, या सरकारने तुम्हाला रोल दिलेला आहे. तो रोल संभाळण्याला तुमच्या गाडीवर लाच मला लक्षात तुम्ही समजू नका. आता सुरुवात झाली आहे तुमची. 1 वर्षानंतर बघा तुम्ही तुमच्या 10-10, 50-50 लोकांच्या वेगवेगळ्या तुकड्या होती, नाग वेगवेगळे नेते होती. म्हणून अरे आम्ही तर या ठिकाणी बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं, गाव सोडा, शहरात या, अभ्यास करा, संघटित व्हा. आम्ही अभ्यास केला, संघटित झालो आणि या ठिकाणी आम्ही शिकून मोठे पुढे गेलो. आज तुम्ही दिल्लीमध्ये बघितलं असेल तर मशीनचं आंदोलन चालू आहे. हे शिक्षणासाठी आंदोलन चालू आहे.
आम्हाला बाबासाहेबांनी शिक्षणाचा अमृत पाजलेला आहे. म्हणून आमच्या पोरं दिल्लीमध्ये गेले आणि दिल्ली शहरामध्ये कुठलाच समाजाचा नारा नसताना तिथे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारा त्या ठिकाणी लागला. आणि आम्ही फक्त आमच्यासाठी जगत नाही, आम्ही वर्गासाठी जगत नाही, समाजासाठी जगत नाही, आम्ही हितासाठी सत्यासाठी जगणारे लोक आहोत. आणि आमच्या बसून लोक मोर्चा काढणे शिकलेले आहे. तुम्ही काय मोर्चा काढणार आहे? आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेला मोर्चा काढला असतो. म्हणून आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. आमच्या समाजामध्ये बांधवांनो राजू सुरेश सारखे लाखो लोक या ठिकाणी आहेत. एकटा राजू सुरेश नाही, महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर राजू सुरेश सारखे तुम्हाला लाख लोक सापडतील समाजामध्ये. हे लक्षात घ्या. आम्ही जर शांततेने या ठिकाणी राहिलो ठीक आहे. आम्ही ज्या दिवशी रस्त्यावर उतरू त्या दिवशी सरकारला आपली खुर्ची सोडा लागेल. लक्षात घ्या. आम्ही मरायला घाबरत नाही, आम्ही लढायला घाबरत नाही, आम्ही हक्कासाठी लढतो, अन्यायाच्या विरोधात लढतो. जो परिणाम होईल त्या परिणाम आम्ही जगाला तयार आहे. म्हणून आमच्या नांदी लागू नका. वर्गीकरण करताय तुम्ही, अरे त्याचा सरकारवर काय मिळाला नाही. सरकारने कसं करा सरकारलाच माहित नाही. तुम्ही सरकार करणार आहे. 28 राज्य आहेत, 4 केंद्रीय सरकार केंद्राचे राज्य आहेत. 3 ते 4 राज्यामध्ये झालेल्या आहेत. त्यापैकी 1 राज्यामध्ये काँग्रेसने केलेला होता. त्याच्या विरुद्ध आपले लोक हायकोर्टला गेले, हायकोर्टाने कॅन्सल केली. तर कुठून आरक्षण लागणार आहे? आपल्या लोकांनी हरकती 75,000 हरकती या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि 75 हरकती म्हणजे नॉर्मल नाहीये. या सर्व आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी बुद्धिवेची लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत. आणि ती हरकत म्हणजे कशी राहील बांधायला माहिती तुम्हाला? जशी कोर्टात केस चालते तशी आपल्याला त्या हरकत नावे पाला माणसं. आणि ते जर आपल्या म्हणण्याप्रमाणे जर नाही केलं तर आपल्याला परत हायकोर्टात जाण्यासाठी आपल्याला चान्स. म्हणून वर्गीकरण होणं काही सोपी बाब नाहीये. अरे तुम्ही एवढ्या मोठ्या टिंग्या मारतात. या ठिकाणी 27 आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. 27 आमदारांनी दिलं का या वर्गीकरण होऊ नये. तुम्ही 2-2, 4-4 मोर्चा करतात आणि त्या गुचा भाऊ 5 त्याला मदत करतो. अरे सर्व वाद सोडताय तुम्ही. या अशा त्यांना नाही मोर्चा आमचा मोर्चा म्हणजे मोर्चा असतो बांधालो. येत आम्ही टायटल पिक्चर बाकी आहे. कारण को हमारे पिक्चर में सब हीरो है, हम विलन देख के मारते कर को. इसलिए हमारे नाम में मत लगो. हम यहाँ पे वर्गीकरण नहीं होने देंगे. कारण वर्गीकरण होण्याचा आम्हाला काही गरज नाही. वर्गीकरण मला एक सांगा, वर्गीकरणामध्ये जेव्हा माणूस जज होतो, मनी जज होतात तिथे आरक्षण नाही, तिथे मिलिटर होतो. अरे आज एससी कॅटेगरी मधून 80% जज आमचे आहेत. मग आम्ही आरक्षण झालेलं आहे का? IPS IAS अधिकारी यांना आरक्षण लागू नाही, ते देखील मिलिटर होतात. आज आमचे किती IAS अधिकारी आहेत? तुमच्या किती दाखवा. तुम्ही बघता दादा आमचा लघुजी होता, लघुजी सावळे होता. अरे सावळे सारखे 100 इतिहास मध्ये आमचे लोक आहेत. परंतु आमच्या समाजामध्ये इतके इतिहास घडवणारे लोक आहेत, इतक्यानी इतिहास घडवलाय तर आम्हाला नाव घेता येणार नाही. तुमचा एकच तो लोमडी म्हणून तुम्ही त्याचा नाव घेऊ शकता. म्हणून या ठिकाणी आरक्षण आपल्याला जे आहे, ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, मोठ्या मोठ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आरक्षण नाही. तिथे आमचे सुपर मॅनेजर आहेत. मॅनेजर म्हणजे काय असतं? कंपनीचा सेकंड मालक असतो. त्या ठिकाणी आमचा माणूस त्या ठिकाणी सुपरवायझर आहे. म्हणून आम्ही स्किलवर चालणारे माणसं आहे, अभ्यासावर चालणारे माणसं आहे. आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या, 1 रुपयाचा का. म्हणून आम्ही 1 रुपयाचं पुस्तक घेतलं, पोटाला गाठ मारली आणि या ठिकाणी कलेक्टर झाला. आम्ही काय झटत नाही, ज्यांनी बाबासाहेबांची गद्दारी केलेली आहे
त्याच्या हालाशीच होणार आहे. तुमची सुरुवात झाली आहे आणि तुमच्या सोबत येणार आहे त्यांचंही या ठिकाणी असे होणार आहे. म्हणून वर्गणीकरांच्या नादी लागू नका. तुम्ही काय समजता, आमचा एक राजा ओला या ठिकाणी लोक 10-20 लोक बोलून मारहाण केली, मोठ्या तुम्ही ते आले काय? ते राजेभाऊ देखील या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांनी सांगितलं का या ठिकाणी आपल्याला शांतीप्रिय मोर्चा करायचा. शांती अरे आमचा वाद तुमच्या लोकांना जेव्हा काही त्यांनी पोस्ट टाकल्या, लुटे मारले तर त्यांनी मला परंतु आमच्या राजाभाऊंना 20 लोकांनी मारले. अण्णाभाऊसाठी जिंदाबाद, भारत माता जिंदाबाद. मला यांचा एकच आवाज, मला मारून टाका. जय भीम, जय भीम. हे जय भीमचं रक्त आहे, ही बाबासाहेबांचं रक्त आहे. आम्ही कोणाला घाबरणार लोक नाहीये. आणि आरक्षण हे आमचा बापाच आहे. अरे तुम्ही म्हणता बाबासाहेब आमचा बाप होता, अरे तुम्ही अण्णाभाऊ साठेला आत्मसन्मान देऊ शकले नाही, त्यांचा आत्मसन्मान करू शकले नाही, त्यांना भोगीला मेले. त्यांच्या किती तुमच्या याच्यामध्ये किती कादंबऱ्या लिहिल्या एक तरी तुमच्या कवी झाला का? अरे अण्णाभाऊ साठेंचे गाणे शिंदे परिवाराने गाणे म्हटलेले, त्यांना गाणे प्रल्हाद शिंदे असतील, मिलिंद शिंदे असतील, आनंद शिंदे असतील, यांनी तुमच्या गाणे म्हटलेले. मग त्याच्यात या ठिकाणी साहित्यिक होते, कवी होते. तुमच्यात एक तरी साहित्यिक कवी झाला का? मागताना थोडं शरम वाटू द्या, आरक्षण मागताना शरम वाटू द्या. हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. त्याचा जवाहर काय ते म्हणतात, ते बाबासाहेब जर आले नसते तर तुमच्या गांडीला चट्टी नसती या ठिकाणी. कणाची मटकन पाठीशी झाडू घेऊन फिरले असते. म्हणून तुम्ही विसरू नका, हे बाबासाहेबांनी दिलेलं, आमच्या बापाने दिलेलं आहे. ते बापच्या बापाने दिल्यामुळे त्यांच्यावर आमचा हक्क जास्त आहे. तुम्ही मागून घ्या ना. जसे कटोरी घेऊन मागा मोठ्या भावाला, भाऊ मी ताणलेला आहे, मी भुकेला आहे, मला भाकर द्या, पाणी आम्ही देतो ना, आम्ही आमच्या ताटाला देतो तुम्हाला. परंतु तुम्ही मागून घ्या. आम्हाला दाबून सुंदर मारण्याचा प्रयत्न करा असेल तर तुमच्या लढण्याला आरक्षण हे बाबासाहेबांचं आरक्षण आहे. हे कोणाच्या बापाचं नाही. आणि आमच्या बापाने या ठिकाणी आरक्षणासाठी 4 मुलं होती. आमची रमाई या ठिकाणी बांधताना सर्वांनाच बोलायचं आहे. परंतु या ठिकाणी आपण या ठिकाणी बांधवांनो सरकारला देखील त्याला भाग पाडतो आपण. अरे हम लोग आज बंगले में दिख रहे तुमको, कल हम झोपड़े में नहीं भी ख्याल रखो. आज हम मलाई खा रहे, ये ख्याल रखो हम सूखी रोटी भी खाते थे कभी आए कल में, इसलिए हमको रोड को उतरने के लिए मलाई भी लेंगे, हम सूखी रोटी खा के भी आंदोलन चालू रखेंगे. हम हमेशा रस्ते की हमेशा यहाँ पर रस्ते की लड़ाई जीते ख्याल रखो. सत्ते में नहीं रहने के बाद भी सत्ते को झुकाने का काम आने तो योगदान काय सांगा मला. अण्णाभाऊ साठे संकल्पना होती का? अण्णाभाऊ साठेंचे विचार होते का मागासवर्गीयांचं आरक्षण व्हावं म्हणून? अण्णाभाऊ साठेच्या डोक्यात पण होता, कल्पना बी नव्हती. परंतु अण्णाभाऊ साठे हे जय भीम समाजाबरोबर होते, बाबासाहेबांना मानणारे होते, बाबासाहेबांच्या विश्वासात तत्वावर चालणार म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी मानतो. तर तसं तुम्ही पण केलं नाही, त्या लवजीने मानलं या ठिकाणी. अरे तुम्ही लवजी करतात, जाती की रानी को बचाने वाले हमारे मत है. छत्रपती शिवाजीचा महाराजांचा खरा रक्षक आमचा भाऊ, पण आम्ही डिगेने मारत नाही म्हणून. आणि आज मी
पुन्हा बाबा सन्मान देत असतील, हिंदू आम्हाला जर आम्हाला जोड देत असतील, हिंदूंना काय आमच्याकडे आरक्षण घ्यायचं नाही, हिंदू समाजाला आमच्याकडे काहीच घ्यायचं नाही. परंतु हिंदू समाजाला सुटलेलं आहे, ते बुद्धिजीवी लोक यांना आपल्या सोबत घ्यायचं आहे आणि ते घेतलेलं आहे. बरेच शाळेमध्ये 10 मास्तर असतील, त्या ठिकाणी आमचा एक जैन समाजाचा मास्तर आहे, त्याला सोबत घेऊन शकतात. तर अशा बांधवांना आपण आज या ठिकाणी सांगतो, कोणीच काही घाबरायचं काम नाही, घाबरायचं नाही. आपण भीम के बच्चे आहोत, भीम का टोल आपले सामने करणार. म्हणून भाषण देताना मी सर्वांना सांगतो, काही तोंड बोलून बोलायचं नाही, कोणाला या ठिकाणी घाबरायचं नाही. ज्याला जसं भाषण देता येईल तसं या ठिकाणी बॅटिंग करायचे, चौके छक्के या ठिकाणी लावायचे. आणि आपण सर्वांना या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला करण सेनेच्या पाठिंबा या ठिकाणी देतात, त्या पहिल्या पाठिंबा या ठिकाणी घेऊन टाकू. कर्णी सेनेचा पाठिंबा या ठिकाणी मिळतोय. राजपूत कर्णी सेना यांनी या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी आमच्या सर्व कर्तव्यांचा आभार या ठिकाणी मानतो आणि त्यांनी या ठिकाणी कर्णी सेनेच्या लक्ष्य कोचिंग क्लासेस, बेटर एजुकेशन इक्वल्स अ बेटर नेशन. लक्ष्य कोचिंग क्लासेस पहली से 12वीं सभी माध्यम के कोचिंग क्लासेस, स्टेट एवं CBSE बोर्ड, सभी विषय के लिए स्पेशल हाईली क्वालिफाइड टीचर, सर्वश्रेष्ठ शिक्षा परिणाम, 100% रिजल्ट, विद्यार्थियों के लिए शिक्षा संपादन करने हेतु अच्छा वातावरण, संपूर्ण शिक्षा सामग्री के साथ आपके बच्चों का भविष्य बनाए और भी उज्जवल. हर हफ्ते टेस्ट सीरीज, क्रैश कोर्स, डाउट सेशन, एक्स्ट्रा क्लासेस, हर विद्यार्थी पर स्पेशल लक्ष्य दिया जाता है. लक्ष्य कोचिंग क्लासेस, प्लॉट नंबर 76B, हनुमान मंदिर के सामने, सरस्वती नगर, भुसावल. मोबाइल नंबर 9765056434, 8390776272. मैं आप सभी को एक अच्छे स्कूल के बारे में कुछ कहना चाहता हूँ. जी हाँ, मैं MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल की ही बात कर रहा हूँ. यह एक ऐसा स्कूल है जहाँ बच्चों को केवल किताबी ज्ञान ही नहीं दिया जाता, तो बच्चों का सर्वांगीण विकास किस तरह से हो, इस पर भी बारीकी से नज़र दी जाती है. आज की तारीख में MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल पढ़ाई, अनुशासन एवं संस्कार देने वाला एक अग्रक्रम का स्कूल माना जाता है और यह इस स्कूल की खासियत भी मानी जाती है. इस स्कूल में हर छात्र पर व्यक्तिगत ध्यान दिया जाता है. MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल में प्ले ग्रुप से लेकर 10वीं कक्षा तक छात्र पढ़ते हैं. हर साल शानदार रिजल्ट, जिसमें टॉपर बच्चों की लंबी सूची, यही यहाँ की परंपरा बन गई है. तो आज ही संपर्क करें MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल, खड़का रोड, भुसावल और MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल, अयान कॉलोनी, भुसावल.